तुम्हाला पण तुमच्या वडिलांच्या मालमत्तेवर जसं की घर, गाड्या, जमीन याच्यावर तुमचाच हक्क वाटत असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. वडिलांची मालमत्ता किंवा संपत्ती दोन प्रकारामध्ये मोडली जाते. पहिले तर वडिलोपार्जित मालमत्ता, जी त्यांना पूर्वजांकडून मिळालेली असते, आणि दुसरं म्हणजे स्वकष्टार्जित मालमत्ता, म्हणजे जी वडिलांनी स्वतःच्या कष्टातून मिळवलेली असते. घरं, गाड्या, बंगले इत्यादी. वडिलोपार्जित संपत्तीवर तुमचा वारस कायद्यानुसार पूर्णपणे नैसर्गिक हक्क असतो, पण स्वकष्टार्जित संपत्तीवर वडिलांचा पूर्णपणे हक्क असतो. ती संपत्ती वाटून देण्याचा किंवा तुम्हाला ती संपत्ती द्यायची आहे की नाही हा सुद्धा निर्णय ते घेऊ शकतात. पण या दोन पद्धतीने तुमचे वडील त्यांची स्वकष्टार्जित संपत्ती देण्यास नाकारू शकतात. पहिलं तर तुम्ही तुमच्या वडिलांना मानसिक किंवा शारीरिक त्रास देत असाल किंवा दुर्लक्ष करत असाल तर तुमचे वडील मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पॅरेंट्स अँड सिनियर सिटीजन्स ऍक्ट 2007च्या अंतर्गत तुमचे वडील त्यांच्या संपत्तीतून तुम्हाला बेदखल करू शकतात. आणि दुसरं, जर तुमच्या वडिलांनी त्यांच्या स्वकष्टार्जित संपत्तीबाबत स्पष्ट इच्छापत्र लिहिले असेल आणि त्यामध्ये तुमचं नाव मालमत्तेच्या वाटपापासून वगळले असेल तर तुमचा त्या संपत्तीवर कोणताही कायदेशीर अधिकार राहणार नाही. त्यामुळे मालमत्तेवर हक्क ठेवायचा असेल तर या गोष्टी नक्की लक्षात ठेवा.